तुम्हाला सर्वांना वाटत असेल ना, की हे खूप इझी आहे वडापावचं करणं किंवा स्टॉलवर येणं. पण आज मी तुम्हाला सांगते त्याच्या पाठची मेहनत. तर पहिला मी आली दुकानावर सकाळी. आज मम्मी-पप्पा थोडे बाहेर गेले होते. सो मी आली होती. पहिला वडे वगैरे बनवून घेतले. सकाळी नाश्त्याची वगैरे तयारी केलेली मम्मीनी. ते सगळं मी स्टॉलवर लावलं आणि दुपारी मग सगळं स्टॉलवरचं आटपून घरी आले. कामामुळे ना थोडा पण आराम नाही भेटत, पण मेहनत खूप जास्त आहे आणि आम्ही ती मेहनत करायला तयार आहोत. सो हे बघा सगळेच्या सगळे कामाला लागलेले असतात आणि आज मोठी गडबड झाली होती ती म्हणजे ना चटणी पप्पा करत होते तेव्हा पूर्ण सगळी चटणी मिक्सरच्या बाहेर आली. ते एक डबल काम झालेलं. मग आलो दुकानावर आणि हा ब्युटिफुल सनसेट होत होता. खूप छान वाटत होतं आणि मग घरी आलो दुकान वाढवून. दुकानात सगळे कस्टमर असतात म्हणून मी तिथे जास्त व्हिडिओ बनवत नाही आणि मिमीला भरवलं. मग त्यानंतर गेलो डीमार्टमध्ये. थोडंफार सामान संपलेलं आणि डीमार्टचं ना सगळं उलटापालट केलं आहे. सामान तर शोधायला लागत होतं इकडे तिकडे. आणि घरी आल्यावर हे बघा पप्पांनी ना कलिंगड कापायला घेतलेला. बाजूच्या आंटीने दिलेला आम्हाला आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचंच कापत होते. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.